नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज या ठिकाणी आपल्या रानावरती जनावरांसाठी या ठिकाणी आपण गजरा गवत म्हणतो, तर ते गजरा गवत या ठिकाणी लावून चालू झालेली आहे। तर पहिल्यांदा या ठिकाणी आपलं रान हे बघा, या ठिकाणी आपण आपल्या पाठीमागे जे रान आहे बघा ही, तर ह्या रानाला आपण या ठिकाणी नांगर मारून घेतलेला होता। त्यानंतर या ठिकाणी थोडा आपला मध्यंतरी अवकाळी पाऊस पडला आहे, त्यामुळे थोडं ढेकळं इकरल्यानंतरच या ठिकाणी आपण एक याला उभा टाकून पाळी मारलेली आहे। पाळी मारल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ह्या रानावरती आपले जे बैल आहेत बघा, या ठिकाणी बैल आहेत, ह्या बैलाच्या साह्यानं बघा, यांच्या साह्यानं या ठिकाणी आपण सऱ्या सोडलेल्या आहेत आपल्याच दिंडानं। आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपण सऱ्या सोडल्यानंतर मित्रांनो, ही सरी आपली साधारणतः 2-2.5 फुटाची ही सरी आहे आपली। त्या सरीनंतर या ठिकाणी आपण हे गवत या ठिकाणी त्याचं सालपट काढून या ठिकाणी वेचणी करून या ठिकाणी आपल्या गवत तोडून या ठिकाणी डोळा जशास तसं बघून या ठिकाणी आपण गवताची लावण या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे। या ठिकाणी गवताची लावण चालू झालेली आहे। आपल्याकडे मित्रांनो 2 बैल आणि 1 म्हैसाचे गुरं आहेत। तर त्या गुरासाठी मित्रांनो आपल्याकडे हिरवा चारा म्हणून या ठिकाणी काहीच नव्हता, परंतु आपल्या बोरला पाणी आहे, आपल्या बघा पाठीमागे कोथिंबीरचा प्लॉट आहे, परंतु थोड्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी आपल्या जनावरांना हिरवा चारा नव्हता। परंतु आज या ठिकाणी हिरवा चारा करावा म्हणून असं आलं ध्यानात, त्यामुळं हे आपलं जनावरांसाठी एक सेवा म्हणून किंवा एक आपलं कर्तव्य म्हणून या ठिकाणी आपण जनावरांसाठी हिरवं गवत करतो असल्या उन्हाळ्यामध्ये। कारण मित्रांनो, पशुसेवा ईश्वर सेवा म्हणली जाते। कारण आपण जर माणूस असतो तर या ठिकाणी भूक लागली आहे म्हणून सांगू शकलो असतो, परंतु मुक्या जनावरांना या ठिकाणी वेदना नसतात, ते बोलू शकत नाहीत, परंतु त्याच्या वेदना आपण शेतकरी म्हणून एक समजून घेतलं पाहिजे। त्यामुळेच या ठिकाणी आपण ही लावण चालू आहे। आणि ज्या बांधवांनी तुमच्या इकडं तुम्ही कोणतं लावण करता, नेमकं काटेरी गवत आहे का आणि कुठलं गवत आहे, ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। भेटूत असेल पुढे व्हिडिओमध्ये। शेतकऱ्यांच्या सेवार्थ हा आपला यूट्यूब चॅनल आहे। धन्यवाद। आता संध्याकाळी या ठिकाणी मित्रांनो 9 वाजता आपल्याकडे लेट असते, त्यामुळे संध्याकाळच्या शिफ्टमध्ये या ठिकाणी आपली लावण होणार आहे। काल या ठिकाणी 2-3 काकरे आपण लावलेले आहेत, ते तुम्हाला दाखवतो आता। हो का, ही 2-3 काकरे या ठिकाणी काल लावून झालेली आहेत। काल थोडं दुपारची लेट आली अचानकच, त्यामुळे लावून घेतलं। आणि आपल्याकडे थोडं बेण्याचा अभाव असल्यामुळं दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्या शेतामधून या ठिकाणी बेन आणून लावण करायची आहे, त्यामुळे संध्याकाळची लेट येणारे लावताना पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो।